श्री अंबा माता की जय. आजचं शक्तिपीठ आहे. दुष्ट दुर्जनांच्या नाशासाठी देवी भगवतीने नाना रूप धारण केली आणि जगाच्या उद्धाराची धुरा ही हाती घेतली. कधी ती दुर्गा झाली तर कधी ती चंडिका झाली. असेच एक ठिकाण म्हणजे खानदेशातील चाळीसगावजवळचे पाटणा. तिथे भगवती चंडिकेच्या रूपामध्ये आहे. 12व्या शतकात चंडिकेचे मंदिर बांधलेले असून ते हेमाडपंथी शैलीचे आहे, परंतु ते आज मूळ स्वरूपात शिल्लक नाही. पूर्वाभिमुख असलेली ही चंडिकेची मूर्ती अष्टादशभुजा आहे. प्रत्येक हातात आयुध धारण केलेले आहे. ही देवी इथे कशी आली याची एक आख्यायिका सांगितली जाते. गोविंद स्वामी नावाचे एक भक्त आदिशक्तीची उपासना करत वृद्धापकाळामुळे त्यांना देवीला उंच कड्यावरून खाली येण्याची विनंती केली आणि देवी त्यांच्यासोबत यायला निघाली. मी तुझ्या मागून येत आहे, पण मागे वळून पाहू नकोस अशी अट तिने घातली. धवलतीर्थाशी त्या आल्यानंतर देवी खरंच आपल्या मागणं येते का हे पाहण्यासाठी ते वळले आणि त्या क्षणी देवी अदृश्य झाली आणि पाटणा हे शक्तिपीठ झाले. हे स्थान गौताळा अभयारण्यामध्ये डोंगराच्या कुशीत वसलं आहे. आश्विन महिन्यात चैत्र महिन्यात मोठ्या प्रमाणावर इथे उत्सव केला जातो. येथूनच जवळ पितळखोरा लेणी आहेत. वालझरी महादेवाचे मंदिर आहे. अशी ऐतिहासिक आणि निसर्गरम्य ठिकाणं सुद्धा इथे आहेत. दुर्गे दुर्गट भारी तुझ विण संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी. जय देवी महिषासुरमर्दिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी दुर्गा माता की जय.